पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील ट्रक चालकानं रागाच्या भरात आपल्या मालकाच्या आलिशान 4 चाकी गाडीवरच तलवारीनं हल्ला करत तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे। कोडोली पोलिसांनी ट्रक चालक उमेश वायदंडे याला ताब्यात घेतलं असून 5 दिवसाची पोलीस कोठडी त्याला मिळाली आहे। कोडोली इथल्या ट्रान्सपोर्ट मालक सौरभ निवास चौगुले यांच्या ट्रकवर कोडोली इथेच राहणारा उमेश अशोक वायदंडे हा ट्रक चालक म्हणून काम करत होता। शुक्रवारी ट्रक दुरुस्तीचं काम वाठार येथील एका मिस्त्रीकडे सुरू होतं। दुरुस्तीसाठी नेलेला ट्रक तिथंच सोडून ट्रक चालक उमेश वायदंडे कोडोली येथील आपल्या घरी परत आला होता। ट्रक मालक सौरभ बुगले आणि त्यांचा भाऊ प्रशांत बुगले यांनी ट्रक सोडून कोडोलीला कशासाठी आलास याबाबतची दटावणी देऊन विचारणा केली। तुला काम व्यवस्थित करायचं नसेल तर ॲडव्हान्स म्हणून घेतलेले 20,000 रुपये परत मागितले। ट्रक चालक उमेश वायदंडे यानं याचा राग मनात धरून शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास कोडोली येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या सांस्कृतिक हॉलच्या शेजारील ऑफिस समोर लावलेल्या मालकाच्या ह्युंदाई कंपनीच्या या ऑरा मॉडेलच्या 4 चाकी आलिशान गाडीवर तलवारीनं हल्ला करत काचा फोडून नुकसान केलं। यामध्ये सुमारे 40,000वर नुकसान झाले। अधिक तपास कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे।